आजपासून आपण पाहणार आहोत 8 सायन्स टॉपिक नंबर 9 डिझास्टर मॅनेजमेंट. हा टॉपिक आजपासून आपण सुरू करतोय. त्याचा हा पहिला पार्ट आहे. बघा काय बघणार आहोत आपण. टॉपिक नंबर 9 डिझास्टर मॅनेजमेंट. बघा लास्ट इयर वी हॅव इंट्रोड्युस्ड व्हेरियस नॅचरल कॅलामिटीज डिझास्टर. मागच्या वर्षी आपण वेगवेगळ्या नॅचरल कॅलामिटीज किंवा डिझास्टर म्हणजे आपत्ती पाहिलेले आहेत. दिस इयर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट अर्थक्विक अँड सम अदर नॅचरल कॅलामिटीज. ह्या वर्षी आपल्याला अर्थक्विक आणि दुसऱ्या काय नॅचरल कॅलामिटीज किंवा डिझास्टर आपल्याला पाहायचे. तर बघा 2 क्वेश्चन आहेत कॅन यू रिकॉलचे. बघा मागच्या लास्ट इयरला आपल्याला हे झालेलं आहे, आठवतंय का पहा. व्हॉट डू यू मीन बाय डिझास्टर. डिझास्टर म्हणजे काय आणि सेकंड व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ डिझास्टर आणि डिझास्टरचे वेगवेगळे टाईप कोणते. पहिला क्वेश्चन आधी बघूयात. व्हॉट डू यू मीन बाय डिझास्टर. डिझास्टर म्हणजे काय. डिझास्टर a sudden occurrence of an accident that causes huge loss of life and property is called as a disaster. म्हणजे काय होतो, अचानक एखादा ऍक्सिडेंट उद्भवतो किंवा एखादी गोष्ट अशी उद्भवते किंवा ऍक्सिडेंट असा होतो की ज्याच्यामुळं प्रॉपर्टी आणि लाईफचा काय होतो, लॉस होतो. म्हणजे जीवित आणि वित्तहानी काय होते, खूप मोठ्या प्रमाणावरती होते. ह्यालाच काय म्हणायचं, डिझास्टर. ह्यालाच काय म्हणतात, डिझास्टर म्हणजे काय, आपत्ती. तर मराठीत काय म्हणायचं बघा. अचानक एखादा असा प्रसंग उद्भवतो की ज्याच्यामुळं जीवित आणि वित्तहानी होते आणि ह्यालाच काय म्हणतात, आपत्ती असं म्हणतात. किंवा इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला, डिझास्टर. अ सडन ऑकरन्स ऑफ अन ऍक्सिडेंट दॅट कॉजेस ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज डिझास्टर. म्हणजे काय, अचानक एखादा काय होतो, ऍक्सिडेंट उद्भवतो की ज्याच्यामुळं प्रॉपर्टी म्हणजे काय, वित्त आणि लाईफ म्हणजे काय, जीवित आणि वित्तहानी खूप मोठ्या प्रमाणावरती होते. त्यालाच काय म्हणतो आपण, डिझास्टर. काय म्हणतो, डिझास्टर. काय लक्षात ठेवणार, साधं सोपं. अ सडन ऑकरन्स ऑफ अन ऍक्सिडेंट दॅट कॉजेस ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. सडन ऑकरन्स ऑफ अन ऍक्सिडेंट दॅट कॉजेस ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज डिझास्टर. अँड डिझास्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅलामिटी. अँड डिझास्टरलाच दुसरा वर्ड काय आहे, कॅलामिटी म्हणजे काय, आपत्ती. काय म्हणणार, आपत्ती. बघा व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ डिझास्टर. देर आर 2 टाइप्स ऑफ डिझास्टर, नॅचरल अँड मॅनमेड. डिझास्टरचे 2 महत्वाचे टाईप आहेत, नॅचरल डिझास्टर अँड मॅनमेड डिझास्टर. नॅचरल अँड मॅनमेड डिझास्टर. नॅचरल डिझास्टर मीन्स डिझास्टर कॉज बाय नॅचरल फॅक्टर्स आर कॉल्ड नॅचरल डिझास्टर. जो नॅचरल फॅक्टरमुळे जो डिझास्टर होतो त्याला काय म्हणतात, नॅचरल डिझास्टर. फॉर एक्झाम्पल अर्थक्विक हा नॅचरल आहे. फ्लड, पूर, सायक्लोन, चक्रीवादळ हे कसे आहेत, नॅचरल फॅक्टर्स आहेत किंवा नॅचरल फॅक्टर्समुळे डिझास्टर होतात. त्यांना काय म्हणायचं, नॅचरल डिझास्टर. डिझास्टर कॉज बाय नॅचरल फॅक्टर्स. डिझास्टर कॉज बाय नॅचरल फॅक्टर्स कॉल्ड ॲज नॅचरल डिझास्टर. जे नॅचरल फॅक्टर्सने जे डिझास्टर होतात त्यांना नॅचरल डिझास्टर म्हणायचं. फॉर एक्झाम्पल अर्थक्विक, फ्लड, सायक्लोन, दीज आर नॅचरल डिझास्टर. देन सेकंड, मॅन-मेड डिझास्टर. डिझास्टर caused due to human activities. A disaster caused ड्यू टू ह्युमन ॲक्टिव्हिटीज. जे माणसाच्या ॲक्टिव्हिटीजमुळं जे डिझास्टर होतात ते काय झाले, मॅनमेड डिझास्टर. फॉर एक्झाम्पल वॉर्स, युद्ध, फायर ॲक्सिडेंट, आग लागणे, इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट म्हणजे कारखान्यामध्ये आगी लागणे, ॲक्सिडेंट होणे, अपघात होणे, काय हा सुद्धा काय आहे, मॅनमेड डिझास्टर. डिझास्टर कॉज ड्यू टू ह्युमन ॲक्टिव्हिटीज त्याला काय म्हणायचं, मॅनमेड डिझास्टर. वॉर्स, फायर ॲक्सिडेंट्स, इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट्स एटसेट्रा, दीज आर मॅनमेड डिझास्टर. बघा लक्षात राहू दे, देर आर 2 टाइप्स ऑफ डिझास्टर, natural disaster and man-made disaster. A disaster caused by natural factors as a natural disaster. जे डिझास्टर नॅचरल फॅक्टर्स मुळे होतात ते काय झाले, नॅचरल डिझास्टर. कोणते टाईप आहेत, अर्थक्विक, फ्लड, सायक्लोन एटसेट्रा. अँड मॅनमेड डिझास्टर कॉज बाय ड्यू टू ह्युमन ॲक्टिव्हिटीज. ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे जे डिझास्टर होतात ते कोणते झाले, मॅनमेड डिझास्टर. लक्षात राहू देत. फॉर एक्झाम्पल वॉर्स, फायर ॲक्सिडेंट अँड इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट, दीज आर मॅनमेड डिझास्टर. बघा असे पिक्चर्स तुम्ही बघितले असतील. हे कशाचे पिक्चर्स आहेत, ओळखा. कशाचे पिक्चर आहेत तर हे कशाचे पिक्चर आहेत, अर्थक्विकचे पिक्चर आहेत. अर्थक्विकमुळे लाईफ आणि प्रॉपर्टी खूप मोठ्या प्रमाणावरती काय होते, डॅमेज होते. आणि कसं आहे, कसलं डिझास्टर आहे, कोणत्या टाईपचं डिझास्टर आहे, नॅचरल डिझास्टर आहे. कारण नॅचरल फॅक्टर्समुळे हा डिझास्टर होतो अर्थक्विक. त्यामुळे कसलं आहे, नॅचरल डिझास्टर. असे पिक्चर बघितले असेल, क्रॅकिंग ऑफ रोड, डॅमेज ऑफ बिल्डिंग्स, असे डिझास्टर आहेत. त्या डिझास्टरला काय म्हणायचं, अर्थक्विक. आणि तेच आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पहिलं डिझास्टर
अर्थक्वेक. व्हॉट इज अन अर्थक्वेक, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजे काय आणि त्याचे इफेक्ट कोणते हे बघणार आहोत आपण खाली. पाहूयात. बघा, अर्थक्वेक सडन व्हायब्रेशन ऑन द अर्थ अँड शेकिंग ऑफ द अर्थ सरफेस ग्राउंड इज कॉल्ड अँड अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजे काय, भूकंप. काय होतात, सडन. सडन म्हणजे अचानक व्हायब्रेशन. बघा, अर्थ काय होते, अचानक व्हायब्रेट होते आणि शेक होते. व्हायब्रेट म्हणजे काय, हादरते, आणि शेक म्हणजे काय, मुवमेंट होते तिची. सडन व्हायब्रेशन ऑन द अर्थ अँड शेकिंग ऑफ द अर्थ सरफेस. अर्थच्या आतमध्ये काय होतात, व्हायब्रेशन निर्माण होतात आणि अर्थचा सरफेस काय होतो, शेक होतो. सरफेस किंवा ग्राउंड, त्यालाच काय म्हणायचं, अर्थक्वेक. सडन व्हायब्रेशन ऑन द अर्थमध्ये काय होतात, व्हायब्रेशन्स तयार होतात आणि त्याच्यामुळं अर्थचं सरफेस किंवा ग्राउंड हे काय होतं, शेक होतं म्हणजे हलतं, आणि ह्यालाच काय म्हणतात, अर्थक्वेक. डेफिनेशन सोपे लक्षात राहू देत. काय, सडन व्हायब्रेशन ऑन द अर्थ अँड शेकिंग ऑफ अर्थ सरफेस ग्राउंड इज कॉल्ड अँड अर्थक्वेक. काय होतात, व्हायब्रेशन्स तयार होतात अर्थच्या आतमध्ये आणि त्याच्यामुळं अर्थचा सरफेस काय होतो, शेक होतो म्हणजे हलतो, आणि ह्यालाच काय म्हणतात, अर्थक्वेक असं म्हणतात. काय डेफिनेशन आहे, सोपे डेफिनेशन लक्षात राहू देत. सडन व्हायब्रेशन ऑन द अर्थ, काय होतात, अर्थमध्ये अचानक असे व्हायब्रेशन्स क्रिएट होतात अँड त्याच्यामुळे काय होतं, शेकिंग ऑफ द अर्थ सरफेस, आणि त्याच्यामुळे अर्थचा सरफेस काय होतो, शेक होतो. सरफेस किंवा ग्राउंड, त्यालाच काय म्हणणार आपण, अर्थक्वेक. सडन व्हायब्रेशन ऑन द अर्थ अँड शेकिंग ऑफ अर्थ सरफेस or ground is called an earthquake. These causes seismic waves leading to movements of the earth surface like tremors, shaking and goes up and down. Tremors म्हणजे काय, हादरे. शेकिंग म्हणजे काय, हालचाल होते अर्थ सरफेसची. दिस कॉजेस सिस्मिक वेव्स. सिस्मिक म्हणजे काय, भूकंपाच्या वेव्स त्याच्यामुळे तयार होतात, आणि ह्या व्हायब्रेशनमुळे काय होतात, सिस्मिक वेव्स म्हणजे भूकंपाच्या वेव्स तयार होतात, आणि त्याच्यामुळं मुवमेंट होते. कसली मुवमेंट होते, ट्रिमर्स म्हणजे हादरे बसतात, किंवा अर्थचा सरफेस किंवा ग्राउंड काय होतो, शेक होतो. इट गोज अप अँड डाऊन म्हणजे काय होतो, हा वर खाली होतो. बघा, द शॉक्स अँड वेव्स फॉर्म इन द इंटेरियर. द शॉक्स अँड वेव्स फॉर्म इन द इंटेरियर ऑफ द अर्थ स्प्रेड ऑन द सरफेस इन ऑल डिरेक्शन. बघा, ह्या शॉक्स किंवा वेव्स कुठं तयार होतात, आर्थच्या आतमध्ये, आर्थच्या आतल्या सरफेसमध्ये तयार होतात, आणि ह्याच वेव्स किंवा हेच व्हायब्रेशन काय होतात, स्प्रेड होतात. स्प्रेड म्हणजे काय, पसरतात. कुठं पसरतात, सगळ्या डिरेक्शनने हे काय होतात, पसरतात. द सेंट्रल पॉइंट ऑफ द अर्थक्वेक इज द पॉइंट अबाव द इपिसेंटर ऑन द अर्थ सरफेस. लक्षात राहू देत. काय होतो की हा आर्थच्या आतला सरफेस काय होतो, व्हायब्रेट होतो. काय होतो, व्हायब्रेट होतो. त्याच्यामुळे त्याच्या एकदम वरचा सरफेस, त्याच्यामुळे काय होतात, व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि ते आजूबाजूला असे पसरतात. हा फोकल पॉइंट आहे. या ठिकाणी काय होतात, आर्थचा सरफेस आतला व्हायब्रेट होतो आणि त्याचे व्हायब्रेशन्स किंवा वेव्स काय होतात, ह्या आजूबाजूला पसरतात. आणि जो पॉइंट असतो, जो आतला जो फोकल पॉइंट आहे त्याच्यावरचा एकदम आर्थच्या सरफेसवरला पॉइंट, त्याला काय म्हणतात, इपिसेंटर असं म्हणतात. त्यालाच काय म्हणतात, इपिसेंटर असं म्हणतात. ह्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे बघा, द सेंट्रल पॉइंट ऑफ अर्थक्वेक इज द पॉइंट अबाव द इपिसेंटर ऑन द अर्थ सरफेस. आणि हा काय झाला, सेंट्रल पॉइंट आहे हा, आणि ह्याच्यावरती आर्थच्या सरफेसवरती काय असतो, इपी सेंटर. स्ट्रॉंग ऑर कॉन्व्हल्स ऑर वेव्स ॲट द फर्स्ट रीच टू द इपिसेंटर. आणि ह्या स्ट्रॉंग वेव्स पहिल्यांदा कुठं येतात, इपिसेंटर पाशी येतात. देअर फॉर द मेजर लॉस ऑकर्स नियर दॅट एरिया. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त लॉस कुठं होतो, ह्या इपिसेंटर जवळ होतो. बघा, व्हायब्रेशन्स कुठं तयार होतात, अर्थच्या आतमध्ये म्हणजे अर्थच्या ग्राउंड असतो त्याच्या आतल्या सरफेसमध्ये, आणि तिथून व्हायब्रेशन्स क्रिएट झाल्यानंतर पहिल्यांदा ते कुठं पोहोचतात, अर्थच्या सरफेसवरती पोहोचतात. किंवा काय होतो, ते त्या व्हायब्रेशनमुळं अर्थचा सरफेस असतो हा सगळ्या बाजूने काय होतो, व्हायब्रेट होतो. परंतु जो मेन पॉईंट असतो फोकल पॉईंट, त्याच्यावरती आर्थच्या सरफेस वरती जो पॉईंट असतो त्याला काय म्हणायचं, इपिसेंटर. आणि सगळ्यात जास्त डिस्ट्रक्शन किंवा सगळ्यात जास्त स्ट्रॉंग वेव्स किंवा स्ट्रॉंग व्हायब्रेशन्स कुठे असतात, ह्या इपिसेंटर जवळ. त्याच्यामुळे इपिसेंटर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी काय होतो, मेजर लॉस होतो. द सेंटर पॉइंट ऑफ अर्थक्वेक इज द पॉइंट अबाव द इपिसेंटर. सेंटर पॉइंट कुठं असतो अर्थक्वेकचा, ह्या इपिसेंटरच्या वरती. हा इपिसेंटरच्या वरती काय असतो, बघा, द सेंट्रल पॉइंट ऑफ अर्थक्वेक इज द पॉइंट
अबाव द इपिसेंटर ऑफ द अर्थ. इपिसेंटर असतो अर्थच्या त्याच्या वरचा पॉईंट, हा काय असतो सेंट्रल पॉईंट असतो. स्ट्रॉंग वेव्ज फर्स्ट रिच टू द इपिसेंटर, आणि ह्या इपिसेंटरलाच पहिल्यांदा काय होतं स्ट्रॉंग वेव्ज पोचतात. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त लॉस कुठे होतो, ह्या इपिसेंटर जवळ होतो. ह्या व्हायब्रेशन आजूबाजूला पसरतात परंतु सगळ्यात स्ट्रॉंग व्हायब्रेशन कुठे असतात, ह्या इपिसेंटर जवळ. शॉक्स ऑकर ड्यू टू अर्थक्वेक कॅन बी माइल्ड ऑर इंटेन्सिफाईड. इंटेन्सिफाईड म्हणजे तीव्र. शॉक अर्थक्वेकमुळे जे शॉक होतात ते माइल्ड म्हणजे सौम्य असतात किंवा इंटेन्सिफाईड. इंटेन्सिफाईड म्हणजे काय, तीव्र स्वरूपाचे असतात. ऑन द अर्थ माइल्ड अर्थक्वेक ऑकर इन लार्ज नंबर दॅन द इंटेन्सिफाईड ऑर रनर. माइल्ड अर्थक्वेक हे खूप मोठ्या प्रमाणावरती होतात. इंटेन्सिव्ह थोडे असतात परंतु माइल्ड अर्थक्वेक खूप मोठ्या प्रमाणावरती होतात. एव्हरीडे माइल्ड म्हणजे सौम्य. सौम्य अर्थक्वेक खूप मोठ्या प्रमाणात होतात. इंटेन्सिव्ह एवढे जास्त होत नाहीत. बघा आपल्याला नंबर्स दिलेत. शॉक्स ऑकर ड्यू टू अर्थक्वेक कॅन बी माइल्ड ऑर इंटेन्सिफाईड म्हणजे काय, सौम्य किंवा तीव्र. ऑन द अर्थ माइल्ड अर्थक्वेक ऑकर इन लार्जर नंबर दॅन इंटेन्सिफाईड ऑर रनर. माइल्ड म्हणजे सौम्य अर्थक्वेक हे खूप मोठ्या प्रमाणावरती होतात. इंटेन्सिफाईड म्हणजे तीव्र भूकंपापेक्षा सौम्य भूकंप खूप मोठ्या प्रमाणावरती होतात. एव्हरीडे अर्थक्वेक आर नोटिस्ड ॲट सम ऑर द अदर प्लेसेस ऑन द अर्थ. दररोज काय होतात अर्थक्वेक नोटीस केले जातात. अकॉर्डिंग टू द ऑब्झर्वेशन द नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर every year nearly 12,400 to 14,000 earthquakes occurs on the earth. 12,400 ते 14,000 अर्थक्वेक अर्थवरती दरवर्षी होतात. फ्रॉम दिस इट इज नोटिस दॅट अर्थ इज कंटिन्युअसली व्हायब्रेटिंग. ह्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते की अर्थ काय होते, कंटिन्युअसली व्हायब्रेट होते. बघा जर तुम्ही www.tris.edu म्हणजे एजू या वेबसाईटवरती गेलात तर तुम्हाला अजून माहिती मिळेल. परंतु लक्षात राहू देत की अर्थ काय होते, कंटिन्युअसली शेक होते. माइल्ड अर्थक्वेक खूप मोठ्या प्रमाणावरती अर्थवरती होतात. इंटेन्सिफाईड म्हणजे काय, तीव्र अर्थक्वेक एवढे मोठ्या प्रमाणात होत नाहीत. बघा नेक्स्ट, द मशीन ऑर इन्स्ट्रुमेंट विच रेकॉर्ड्स द अर्थक्वेक इज कॉल्ड सिस्मोग्राफ. काय म्हणायचं ह्याला, सिस्मोग्राफ किंवा सिस्मोमीटर म्हणतात. बघा द मशीन इन्स्ट्रुमेंट विच रेकॉर्ड्स द अर्थक्वेक इज कॉल्ड सिस्मोग्राफ और सिस्मोमीटर. एक्झामला फिल इन द ब्लँक्सला हा क्वेश्चन येतो किंवा ट्रू ऑर फॉल्सला क्वेश्चन येतो. द मशीन ऑर इन्स्ट्रुमेंट विच रेकॉर्ड्स द अर्थक्वेक इज कॉल्ड सिस्मोग्राफ. जे मशीन अर्थक्वेक रेकॉर्ड करतं त्याला काय म्हणायचं, सिस्मोग्राफ किंवा सिस्मोमीटर असं म्हणतात. अँड द इंटेन्सिटी इज मेजर्ड इन रेक्टर स्केल. आणि इंटेन्सिटी कशामध्ये मोजतात, रेक्टर स्केलमध्ये. आणि इंटेन्सिटी कशामध्ये मोजतात, ह्या सिस्मोग्राफ किंवा सिस्मोमीटरमध्ये काय केलं जातं, ग्राफची व्हायब्रेशन काय केलं जातात, रेकॉर्ड केले जातात. आणि ही इंटेन्सिटी कशामध्ये काउंट केली जाते, रेक्टर स्केलमध्ये. दिस इज वन ऑफ द मॅथमॅटिकल मेजरिंग युनिट. आणि हे काय आहे, मॅथमॅटिकल मेजरिंग युनिट. आणि लक्षात राहू देत काय इन्स्ट्रुमेंट, कोणत्या इन्स्ट्रुमेंटने अर्थक्वेक मेजर करतात, सिस्मोग्राफ किंवा सिस्मोमीटर. आणि कोणत्या युनिटमध्ये मोजतात, रेक्टर स्केलमध्ये. कशामध्ये, रेक्टर स्केलमध्ये. हे 2 पॉईंट लक्षात राहू देत. बघा इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक आर मेन्शन्ड बिलो, स्टडी देम केअरफुली. आणि आपल्याला काय बघायचे, त्याचे इफेक्ट्स बघायचे अर्थक्वेकचे. कॉजेस ऑफ अर्थक्वेक. अर्थक्वेक कशामुळे होतात त्याआधी बघूयात. कॉजेस ऑफ अर्थक्वेक. कॉजेस बघणार होतो आपण पहिल्यांदा. बघा व्हॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे काय होतो, ज्वालामुखी बाहेर पडतो. स्ट्रेस ऑफ बिग डॅम्स ऑन द अर्थ. ताण, मोठ्या धरणाचा ताण, ह्याच्यामुळे काय होतात, अर्थक्वेक होतात. मायनिंग म्हणजे काय, खाणकाम ॲक्टिव्हिटी सारख्या म्हणजे काय, मायनिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे खाणकाम केल्यामुळे. अंडरग्राऊंड ॲटॉमिक टेस्ट, जमिनीच्या खाली ॲटॉमिक टेस्ट केल्यामुळे. वॉटर पर्क्युलेट्स थ्रू द क्रॅक्स ऑफ द अर्थ. क्रॅक्स म्हणजे काय, ज्या भेगा असतात त्याच्या अर्थमध्ये, त्याच्यामध्ये वॉटर काय होतं, पर्क्युलेट होतं. ड्यू टू ट्रिमेंडस हीट. आणि जर उष्णता जर खूप मोठ्या प्रमाणात वाढली, द वॉटर कन्वर्ट्स इन टू स्टीम. आणि हे वॉटर कशामध्ये कन्वर्ट होतं, स्टीममध्ये. द स्टीम फोर्स ट्रायज टू कम आउट. आणि हीच स्टीम फोर्सने बाहेर येण्याचा प्रयत्न करते. द लुझन अर्थ सरफेस कॉझिंग अर्थक्वेक. आणि ह्याच्यामुळेच काय होतो, अर्थक्वेक होतो. बघा पहिल्या कशामुळे अर्थक्वेक होतो, व्हॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे. स्ट्रेस ऑन बिग डॅम्स ऑन द अर्थ, ज्या ठिकाणी मोठे मोठे धरणं बांधलेत त्याचा ताण अर्थच्या सरफेसवरती पडतो, त्याच्यामुळे काय होतं, अर्थक्वेक होऊ शकतो. मायनिंग म्हणजे खाणकाम मुळे. अंडरग्राऊंड ॲटॉमिक टेस्ट, जमिनीच्या खाली ॲटॉमिक टेस्ट केल्यामुळं. आणि एक महत्त्वाचं रिझन, वॉटर पर्क्युलेट्स थ्रू द क्रॅक्स ऑफ द अर्थ. वॉटर काय होतं, जे क्रॅक्स आहेत अंडरग्राऊंड त्याच्यामध्ये पर्क्युलेट होतं.
आणि त्याच्यामुळं ट्रिमेंडस हीट आणि हीटमुळं द वॉटर इज कन्वर्टेड इनटू स्टीम अँड द स्टीम फोर्स ट्रायज टू कम आउट आणि ही स्टीम काय बाहेर येण्याचा प्रयत्न करते अँड कॉझिंग अर्थक्विक आणि त्याच्यामुळे काय होतो अर्थक्विक होतो. आणि इफेक्ट्स बघा अर्थक्विकचे काय द लॉस ऑफ ह्युमन बिईंग वाईल्ड ॲनिमल्स अँड पेट्स म्हणजे काय होतो लॉस होतो ह्युमन बिईंग असतील वाईल्ड म्हणजे काय जंगली प्राणी असतील वाईल्ड ॲनिमल्स अँड पेट्स म्हणजे काय पाळीव प्राणी. इकॉनॉमिक लॉसेस ॲट लार्ज स्केल इकॉनॉमिक लॉसेस खूप मोठ्या प्रमाणात होतात. इलेक्ट्रिक पोल्स पाईपलाईन्स हाऊसेस बिल्डिंग्स रोड्स रेल्वेज ट्रॅक्स आर डिस्ट्रॉयड काय होतात मोठ्या मोठ्या पाईपलाईन्स असतील इलेक्ट्रिक पोल्स असतील हाऊसेस असतील बिल्डिंग्स असतील रेल्वे ट्रॅक्स असतील रोड्स असतील हे काय होतात सगळे डिस्ट्रॉय होतात. इकोसिस्टम डिस्ट्रक्शन ड्यू टू लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी आणि असे वाईल्ड ॲनिमल जर काय झाले डिस्ट्रॉय झाले किंवा वाईल्ड ॲनिमल खूप मोठ्या प्रमाणावरती मारले गेले त्यानंतर प्लांट्स खूप मोठ्या प्रमाणावरती डिस्ट्रॉय झाले तर त्याचा इफेक्ट कशावरती होतो डिस्ट्रक्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणजे बायोडायव्हर्सिटी काय होते नष्ट होऊ शकते. डिरेक्शन ऑफ फ्लो ऑफ रिव्हर स्ट्रीम चेंजेस जर रिव्हर्स असतील किंवा प्रवाह असतील पाण्याचे ते काय करतात आपली दिशा बदलतात. पॉसिबिलिटी ऑफ फायर इन सिटीज इन्क्रीजेस आणि अर्थक्वेक झाल्यानंतर सिटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आग लागण्याचा काय असतो धोका असतो. इफ देअर इज अर्थक्वेक ॲट बॉटम ऑफ द ओशियन क्रिएट्स सुनामी वेव्स आणि जर हा अर्थक्वेक ओशियनच्या म्हणजे समुद्राच्या किंवा महासागराच्या बॉटमला जर झाला तर त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात काय होतात वेव्ज वॉटरमध्ये क्रिएट होतात आणि दिस कॉजेस सुनामी आणि ह्याच्यामुळे काय होतात मोठ्या मोठ्या वेव्ज अर्थ काय होतात कोस्टल एरियापर्यंत येतात आणि त्याच्यामुळे काय होतात सुनामी सारख्या कंडिशन्स क्रिएट होतात अँड देअर बाय लार्ज स्केल डिस्ट्रक्शन ऑफ कोस्टल रिजन आणि समुद्र किनाऱ्याच्या भागाला काय होतं खूप मोठ्या प्रमाणात डिस्ट्रक्ट होतो काय होतं नुकसान होतं. लेवल ऑफ वॉटर टेबल चेंजेस आणि जे ग्राउंड लेवल आहे अंडरग्राऊंडमध्ये जे पाणी जे ग्राउंडच्या आतमध्ये त्याला ग्राउंड वॉटर म्हणतात किंवा वॉटर टेबल म्हणतात हे वॉटर टेबल काय होतं खूप मोठ्या प्रमाणावरती चेंज होतं. असे काय इफेक्ट आहेत बघा. नेक्स्ट प्रिकॉशन्स टू बी टेकन ॲट द टाइम ऑफ अर्थक्वेक अर्थक्वेकच्या वेळेस कोणत्या प्रिकॉशन तुम्ही घ्याल. फर्स्ट आहे इफ यू आर ॲट होम जर तुम्ही घरी असाल तर काय कराल. देन डो नॉट गेट स्कॅर्ड म्हणजे काय घाबरून जायचं नाहीये अँड इन्स्टेड ऑफ रनिंग हेअर अँड देअर आणि इकडं तिकडं पळायचं नाहीये त्याच्याऐवजी काय करायचं स्टँड स्टील ॲट वन प्लेस एका जागेवरती थांबा. आयदर सिट ऑन द फ्लोअर ऑर बिलो द बेड काय करा जमिनीवरती बसा किंवा बेडच्या खाली तुम्ही काय व्हा बेडच्या खाली किंवा बेडच्या खाली किंवा ऑर एनी फर्निचर अँड कवर युअर सेल्फ अंटिल द मुवमेंट ऑफ अर्थ स्टॉप्स आणि स्वतःला कव्हर करा जोपर्यंत आर्चची मुवमेंट थांबत नाहीये जे शेकिंग आहे आर्चची हालचाल आहे ती थांबत नाही तोपर्यंत काय करा त्या ठिकाणीच थांबा. काय करायचं बघा इफ यू आर ॲट होम देन डो नॉट गेट स्कॅर्ड म्हणजे काय अजिबात भ्यायचं नाहीये अँड इन्स्टेड ऑफ रनिंग हेअर अँड देअर आणि इकडं तिकडं फिरण्यापेक्षा स्टँड स्टील वन प्लेस एका ठिकाणी थांबा. आयदर सीट ऑन द फ्लोअर काय करा जमिनीवरती बसा किंवा बिलो द बेड खाली लपा ऑर एनी फर्निचर किंवा काय तुमच्या घरामध्ये टेबल असेल किंवा असं फर्निचर असेल त्याच्या खाली काय करा तुम्ही थांबा ऑर एनी फर्निचर अँड कव्हर युअर सेल्फ अंटिल द मुवमेंट ऑफ अर्थ स्टॉप्स आणि स्वतःला कव्हर करा जोपर्यंत मुवमेंट होत नाहीये तोपर्यंत काय करा मुवमेंट थांबत नाहीये तोपर्यंत काय करा स्वतःला कव्हर करा. पिक्चरमध्ये दाखवलंय बघा तो टेबल खाली आहे हे लक्षात येणे एक वेसल घेतलेला आहे स्वतःला कव्हर केलेला आहे त्याच्यानंतर आहे त्या ठिकाणी थांबायचं अजिबात गडबड गोंधळ करायचा नाहीये. स्वतःला काय करायचं महत्वाचं कव्हर करायचं टेबल असेल बेड असेल किंवा एक कॉर्नर असतील त्या ठिकाणी जाऊन थांबा. इफ देर इज नो टेबल जर काय नसेल आपल्या घरी टेबल नसेल इफ देर इज नो टेबल ऑर एनी शेल्टर देन सिट इन एनी कॉर्नर ऑफ द रूम अँड कव्हर युअर हेड बाय फोल्डिंग युअर हँड अराउंड इट आणि जर आपल्याकडे काय नसतील टेबल नसतील किंवा लपायला कोणतंच असं फर्निचर नसेल जागा नसेल तर काय करा एकदम सेफ काय करा रूमचे जे कॉर्नर आहेत त्या ठिकाणी थांबा आणि स्वतःचं बघा अँड कव्हर युअर हेड आणि स्वतःचं डोकं काय करा हात फोल्ड करून काय करा कव्हर करा. बघा सेकंड यू आर ॲट इन व्हेकल ऑर आउटसाइड द हाऊस जर तुम्ही व्हेकलमध्ये किंवा घराच्या बाहेर असाल तर देन पार्क युअर व्हेकल ॲट सेफ प्लेस तर काय करा एका सेफ प्लेस म्हणजे काय सुरक्षित ठिकाणी तुमचं व्हेकल पार्क करा. सिट इन साइड इट आणि त्याच्या आतमध्येच बसा. डू नॉट वेट नियर ऑर बिलो द टॉल बिल्डिंग
ट्रीज ऑर इलेक्ट्रिक पोल. टॉल बिल्डिंग असतील, उंच बिल्डिंग असतील, इलेक्ट्रिक पोल असतील, उंच झाड असतील, अशा ठिकाणी थांबू नका. बघा, अवॉइड डुईंग फॉलोइंग थिंग्स ड्युरिंग अर्थक्विक. आणि अर्थक्विकच्या वेळेस खालील गोष्टी टाळा. अवॉइड डुईंग फॉलोइंग थिंग्स ड्युरिंग अर्थक्विक. अर्थक्विकच्या वेळेस खालील गोष्टी टाळा. अवॉइड यूज लिफ्ट इन मल्टी स्टोर्ड बिल्डिंग इन्स्टेड यूज स्टेअरकेस. काय करा, जर तुम्ही काय असतील तुमच्याकडं खूप मजली इमारती असतील तर अशा वेळेस त्या ठिकाणी लिफ्टचा वापर करायचा नाहीये. त्याच्यावेळी काय करा, स्टेअरकेस म्हणजे काय करा, पायऱ्यांचा वापर करा. डू नॉट सिट इन डिस्कम्फर्ट फॉर लॉंग टाइम. एकाच ठिकाणी जास्त वेळ बसू नका डिस्कम्फर्ट पोझिशनमध्ये. डू सम फिजिकल मुवमेंट्स. आणि काय फिजिकल मुवमेंट करा. आफ्टर द अर्थक्विक देर इज पॉसिबिलिटी ऑफ फायर. जर अर्थक्विक आला असेल तर त्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता असते. हिंस टू अवॉइड इट, केअरफुली स्विच ऑफ द मेन इलेक्ट्रिक सप्लाय. त्याच्यावेळी काय करा, मेन इलेक्ट्रिक सप्लाय जो असतो तो काय करा, स्विच ऑफ करा. डू नॉट यूज कॅन्डल्स यूज करू नका. लॅन्टर्न म्हणजे कंदील यूज करू नका. और मॅच बॉक्स सुद्धा यूज करू नका. इन्स्टेड यूज टॉर्च और बॅटरीज. गॅस लीक झाल्याची शक्यता असते इथे लक्षात, त्याच्यामुळे आग लागू शकते. त्यासाठी काय करायचं नाही, इलेक्ट्रिक सप्लाय बंद करायचं पहिल्यांदा. कॅन्डल्स यूज करायचे नाहीत. टॉर्च यूज, त्याच्यानंतर मॅच बॉक्स यूज करायचं नाही. लॅन्टर्न, कॅन्डल यूज करायचे नाहीत. जर तुमच्याकडे टॉर्च बॅटरीज असतील तर तुम्ही यूज करू शकता. द लास्ट पॉइंट, अर्थक्विक रेजिस्टंट और प्रूफ बिल्डिंग. तर काय केलं पाहिजे, अर्थक्विक रेजिस्टन्स किंवा अर्थक्विक प्रूफ बिल्डिंग्स काय केल्या पाहिजेत, बिल्ड केल्या पाहिजे म्हणजे बांधल्या गेल्या पाहिजेत. द कन्स्ट्रक्शन्स विच डू नॉट गेट डॅमेज ड्यू टू अर्थक्विक मुवमेंट्स अप टू अ सर्टन लिमिट आर कॉल्ड अर्थक्विक रेजिस्टंट बिल्डिंग. जर अर्थक्विक जरी आला तर एका लिमिटपर्यंत अशा बिल्डिंग्सला कोणतीही डॅमेज, कोणतीही हानी पोहोचत नाहीये. अशा बिल्डिंग्सला काय म्हणतात, अर्थक्विक रेजिस्टन्स और अर्थक्विक प्रूफ बिल्डिंग. टू कन्स्ट्रक्ट टॉल बिल्डिंग्स, इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट हॅज मेड सम कोड ऑफ कंडक्ट. आणि इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूटने उंच बिल्डिंग बांधण्यासाठी काय कोड तयार केलेले आहेत. बिल्डिंग्स आर कन्स्ट्रक्टेड ॲज पर IS 456. IS means Indian Standard 456. Earthquake resistance construction are performed as per the IS 1893. IS means Indian Standard 1893 criteria for earthquake resistant design of structure, and IS 13920 means Indian Standard 13920 ductile detailing of reinforced concrete structure or subjected to सिस्मिक फोर्सेस, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी युज्ड इन अर्थक्विक रेजिस्टन्स कन्स्ट्रक्शन. बघा, आपल्याला जास्त डिटेलमध्ये नाही की अर्थक्विकमुळं डॅमेज होऊ नये आपल्या बिल्डिंग्स किंवा हाऊसेस, किंवा जास्त डॅमेज जरी मोठा अर्थक्विक आला, जरी इंटेन्स अर्थक्विक आला, मोठा अर्थक्विक आला तरी जास्त डॅमेज होऊ नये अशा बिल्डिंग्स काय केल्या जातात, बांधल्या जातात. त्यालाच काय म्हणतात, अर्थक्विक रेजिस्टन्स किंवा प्रूफ बिल्डिंग. द कन्स्ट्रक्शन विच डू नॉट गेट डॅमेज ड्यू टू सर्टन मुवमेंट्स up to due to earth movement up to a certain limit is called as earthquake resistant building. आणि अशा बिल्डिंग बांधण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने काय केलेत, काय इंडियन स्टँडर्ड तयार केलेले आहेत. त्याचा यूज करून काय करतात, बिल्डिंग्स किंवा डॅम्स असतील, किंवा बिल्डिंग्स असतील, डॅम्स असतील, रोड्स असतील, किंवा काय करतात, असे कन्स्ट्रक्शन काय करतात, तयार करतात. टू गेट अ प्रायर इंटिमेशन अबाउट द अर्थक्विक, मॉडर्न इक्विपमेंट लाईक लेसर रेंजिंग, बघा, व्हेरी लॉंग बेसलाईन, गिगर काउंटर, क्रिप मीटर, स्ट्रेन मीटर, टायर्ड गेज, टिल्ट मीटर, होलोमेट्रिक स्ट्रेन गेज एटसेट्रा यूज. ह्या काय केल्या जातात, नवीन काय केले जातात, इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात. त्यासाठी अर्थक्विकचे वॉर्निंग देण्यासाठी. ह्या ठिकाणी थांबूयात. आपल्या ह्या ठिकाणी अर्थक्विक हा पॉईंट काय होतो, कव्हर होतो. दुसरा डिझास्टरचा पॉईंट घेऊन दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. आणि महत्त्वाचं, व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.